सद्गुरुनाथ संत कैकाडेश्वर महाराज की जय, व्यास भगवान की जय, सुखऋषी महाराज की जय। ओम गोविंद गोपाल कृष्णाय नमः। ओम पार्वती लक्ष्मी सरस्वती नमः। ओम शिव पार्वते हर हर गंगे नमो नमः। अथ द्वितीय अध्याय भगवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य। इति संप्रसरण सहवृष्टो विप्राणामरो महर्षणीया प्रतिपूज्य वशस्तेषां प्रवक्तुम पचक्रमे। श्री व्यास म्हणतात, शौनकादी ब्रह्मवादी ऋषीचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र आश्रवा यांना फार आनंद झाला. त्यांनी ऋषीच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली. सूतवाच आयं प्रव्रजन्त मनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर अजुहा पुत्रेति तन्मयतया तरो अभिनेदुस्तं सर्वभूत हृदयं मुनि मानतो अस्मि. सूत म्हणाले, कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या आणि संन्यास घेण्यासाठी एकटाच निघालेल्या ज्यांना पाहून वडील व्यास विरहाने व्याकुळ होऊन हे पुत्र म्हणून बोलावू लागले, तेव्हा शुकरूप झाल्यामुळे वृक्षानेच ओ दिली. याप्रमाणे सर्वांच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री शुकमुनींना मी नमस्कार करतो. सह स्वानुभावमखिलं श्रुती सारमेक मध्यात्मदीप मती तितीर्षता तमो अंधं संसारिणां करुणाया पुराण गुह्यं तं व्यास मनोपयामि गुरुं मुनीनां. अत्यंत प्रभावी सर्व वेदांचे सार असलेले संसार रूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना आध्यात्मिक प्रकाश देणारे अद्वितीय रहस्यमय श्रीमद भागवत पुराण संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले त्या मुनींचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना मी शरण जातो. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. पुरुष श्रेष्ठ नर नारायण ऋषींना, सरस्वती देवीला आणि श्री व्यासदेवांना नमस्कार करून या श्रीमद भागवताचे पठण करावे. मुनयः साधु पृष्ठोऽहं भवसिलोक मंगलम यत्कृतः कृष्ण संप्रश्नो येनात्मा सुप्रसीदति. पुरुषश्रेष्ठ नरनारायण ऋषींना, सरस्वती देवीला आणि श्री व्यासदेवांना नमस्कार करून या श्री मद्भागवताचे पठण करावे. ऋषीवर्य हो, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे. कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे. त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते.
सवै पुसां परो धर्मो यतो भक्तिर आधोक्षजे अहं तुक्य प्रतिहता मया ययात्मा संप्रसीदति. ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारे निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते, तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. वासुदेवे भगवती भक्तियोगः अप्रयोजितः जन इत्याशु वैराग्यं ज्ञानं च यदहेतुकम्. भगवान श्रीकृष्णांच्या ठायी भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो. धर्म हा स्वनुष्ठित पुसां विश्वक्षेण कथासु यः नोत्पाद एध्यादिरतिं श्रम एवं हि केवलम. धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्याच्या हृदयात भगवंताच्या कथाविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्मपालन म्हणजे केवळ श्रमच होत. धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थो अर्थायोपकल्पते नार्थस्य धर्मैकान्तस्य कामो लाभाय हि स्मृतः. धर्माचे फळ मोक्ष आहे. धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही. धन धर्मासाठीच आहे. भोग विलास हे धनांचे फळ मानलेले नाही. कामस्य नेद्रिय प्रीतिर्लाभो जीवेत यावता जीवस्य तत्व जिज्ञासा नार्थो यस्यैव कर्मभिया. भोग विलासांचे फळ इंद्रिय तृप्ती नव्हे तर त्याचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे. जीवनाचे फळ म्हणजे तत्व विज्ञासा कर्मे करून स्वर्ग प्राप्ती हे नव्हे. वदन्ति तत्व विदस्वतं आयज्ञान मद्रूयं बृहोति परमात्मेति भगवानिति शब्दध्येति. तत्ववेत्ते लोक ज्ञाता जाणणारा आणि ज्ञेय जे जाणावेचे ते या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात. त्यालाच कोणी ब्रह्मा, कोणी परमात्मा तर कोणी भगवान असे म्हणतात. तच्छ्रुद्ध धाणा मुनयो ज्ञान वैराग्य युक्तया पश्यन्त्यात्मने चात्मानं भक्त्या श्रुत गृहीतया. श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेला ज्ञान वैराग्ययुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात. अतः पुंभिर्दीज श्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर रितोषणम. हे ऋषीनो, म्हणूनच मनुष्याने
आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंताची प्रसन्नता होय. तस्मादेकेन मनसा भगवानं सात्वतां पतिया श्रोतव्या कीर्तितव्य श्रवच ध्येया पूज्य श्रवच नित्यदा. म्हणूनच एकाग्र चित्ताने भगवत वत्सल भगवंताचे निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन केले पाहिजे. तस्मादेकेन मनसा भगवानं सात्वतां पतिया श्रोतव्य कीर्तितव्य श्रवच ध्येया पूज्य श्रवच नित्यदा. विवेकी पुरुष ज्या भगवंताच्या चिंतनरूपी तलवारीने कर्मबंधाची गाठ तोडून टाकतात त्या भगवंताच्या लीला कथावर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही. यदनुध्यासिना युक्ता कर्मग्रंथी निबंधम छिद्दन्ति कुविदाशत्स कोन कुर्यात् कथारतीम. हे ऋषीनो, पवित्र तीर्थाची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भगवत कथेत रुची उत्पन्न होते. शुश्रूषो श्रद्धा ध्यानस्य वासुदेव कथा रुची शान्महत्सेवयां विप्रा पुण्यतीर्थ निसेवनात. हे ऋषीनो, पवित्र तीर्थाची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भगवत कथेत रुची उत्पन्न होते. सुनवतां स्वकथां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृद्यन्तः स्तो ह्या भद्राणे विदुनोति सोत्सता. भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्हीही पवित्र करणारे आहेत. संताचे हृदय भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट करतात. नष्ट प्रावेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. श्रीमद भागवत आणि भगवत भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळशा अशुभ वासना नष्ट होतात तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते. तदा रजस्तमो भावा कामलोभादय श्रवचये चेत यतहेरणा विद्वं स्थितं सत्वे प्रसिद्धती. तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमोगुणाचे भाव नाहीसे होतात आणि चित्त यांनी रहित होऊन सत्वगुणामध्ये स्थिर तसेच निर्मल होते. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगतः भगवता तत्वविज्ञानं मुक्ता संघर्ष जायते. या प्रकारे भगवंताची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन हृदय
आनंदाने भरून जाते, तेव्हा भगवान तत्वाचा अनुभव येऊ लागतो. भिद्यते हृदय ग्रंथीश शिंद्यते सर्व संशयान् श्रियन्ते क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. हृदयात आत्मस्वरूप भगवंताचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात, सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते. म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होते. आतो वै कवने नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवते कुर्वन्त्यात्म प्रसादिनीं. प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू, ब्रह्मा आणि रुद्र ही 3 नावे धारण केली आहेत. परंतु मनुष्याचे परमकल्याण सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या श्री हरीपासून होते. सत्वं रजस्तम इति प्रकृतेर्गुणास्तैर्युक्त परहा पुरुष एक याश धत्ते स्थित्यादये हरी विरिंचि हरेति संज्ञा श्रेयासी तत्र खलु सत्वतर्नो ऋणां शुहा. जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेली लाकडापेक्षा धूर आणि त्यापेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, कारण वेदोक्त यज्ञांगद्वारा अग्नी सद्गती देणार आहे. त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही सत्वगुण श्रेष्ठ आहे, कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणारा आहे. पार्थी धारुणो धुमस्तास्माद धुमस्तस्मादग्नि श्रयमयः तमसस्तु रजस्तमस सत्वं यद ब्रह्मा दर्शनम. प्राचीन काळी महात्म्य आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान विष्णूंचीच आराधना करीत असत. आता हे जे लोक त्या महात्म्याचे अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते. अभिजिरे मुनयो अथाग्रे भगवंत मधोक्षजम सत्वं विशुद्धं क्षेमाय कल्पन्ते हे अनु तान्यः. जे लोक हा संसार सागर पार करू इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नसले तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशावतार यांचेच भजन करतात. मुमुक्षवो घोररूपाणं हित्वा भूतपतो नथ नारायण कथा नारायण कला शांता भजन्ति ह्यान सुयवहा. रजस्तमः प्रकृतय
समशिला भजन्ति वै पितरो भूतप्रजेशादिन आश्रियैश्वर्य प्रजेप्सवः. परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमोगुणी आहे ते धन ऐश्वर्य पुत्र पौत्र इत्यादींच्या अभिलाषेने पितर भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात. कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्यापाशी मिळता जुळता असतो. वासुदेव परा वेदा वासुदेव परा मखा वासुदेव परा योगा वासुदेव परा क्रिया. वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे. यज्ञांचा उद्देश श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे. योग श्रीकृष्णासाठीच केला जातो आणि सर्व कामांची समाप्ती श्रीकृष्णामध्येच आहे. वासुदेवं परम ज्ञानं वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्म वासुदेव परा गती. ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती होते. तप श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच केले आहे. धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णाकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहेत. वेदम ससर्जाग्रे भगवानात्मया सद सद्रूपया चासौ गुणमय्या गुणो विभुहा. जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडे आहेत तरीसुद्धा त्यांनी जी प्रपंचदृष्टीने आहे परंतु तत्वदृष्टीने नाही अशा आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली. तया विलसितेष्वेषु गुणेषु गुणवानिव अंतः प्रविष्ट अभाति विज्ञानेन विजृंभिता. हे तीन गुण त्यांच्या मायेचा विलास आहे परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखेच भासतात. वास्तविक ते परिपूर्ण विज्ञान नंदघन आहेत. यथा ह्यावहितो आवन्निरदारूपेकः यथा ह्यावहितो वन्निर्द्रा ऋष्वेकः स्वयेनिषु. अग्नी वस्तुतः एकच असला तरी स्वतःचे उत्पत्ती स्थान असणाऱ्या लाकडाच्या विविध आकारांनी तसा प्रगट होतो. त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठायी आत्मरूपाने असलेले एकच भगवान प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते. असौ गुणमयैर्भावैर्भूत सूक्ष्मेंद्रियात्मभिया स्वनिर्मितेषु निर्विष्टो भणन्ति भूतेषु तदगुणान्. भगवंतच सूक्ष्म भूत तन्मात्रा इंद्रिय आणि अंतःकरण आदी गुणापासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीव योनी निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवात प्रवेश करून त्या जीवांना अनुरूप विषयोपभोग घेतात. भावयतेश सत्वेन लोकानं वै लोकभावना आलीलावतारा नुरतो
देव तिर्यंग नरा दिशुहा. ते संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता, पशुपक्षी, मनुष्य इत्यादी योनीत लीलावतार धारण करून सत्वगुणांच्या द्वारा जीवांचे पालन पोषण करतात. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषारण्यो आख्याने द्वितीयाध्यायः. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. पांडुरंग विठ्ठल परब्रह्माय नमो. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम सीताराम. ओम सद्गुरुनाथ संत कैकाशेश्वर महाराज की जय.